मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मुंबईत मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौर दालनात वृक्ष प्राधिकरण विभागाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत. या बैठकीला सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मडवी, उपायुक्त मधुकर बोडके, सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते. ठाणे शहरातील शाळा, गृहनिर्माण संस्था, रुग्णालय, प्रमुख रहदारीचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या परिसरातील झाडांची विशेष तपासणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली त्या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण करून झाडांची स्थिती सुरक्षित आहे की नाही याची खात्री करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिलेत. धोकादायक, वाळलेली, कललेली झाडे तसेच मोठ्या फांद्या तातडीनं ओळखून आवश्यक ती कार्यवाही करावी. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात असंही सांगितलंय. यावेळी रस्त्याच्या कडेला छाटणी करून ठेवलेल्या झाडांच्या फांद्या तातडीनं उचलण्याचे आदेशही महापौरांनी दिलेत. पावसाळ्यात अशा फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतोय. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी फांद्या पडून राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. ग्राहकांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर पदपथावरील बाकड्यावरील दुकान ते भव्य दालनाचा सुवर्ण प्रवास ही यशस्वी वाटचाल करणाऱ्या जयश्री कलेक्शनने आणखीन एक महत्वाचा टप्पा गाठलाय. ठाणे स्टेशन रोडवर बाजारपेठेत नव्या, सुसज्ज आणि तब्बल 4000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या ज्वेलरीचे भव्य शोरूम गुरुवारी ठाणेकरांसाठी खुलं केलंय. या सुवर्ण दालनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी लताताई शिंदे यांच्या हस्ते पार पडलाय. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, जयश्री कलेक्शनच्या संस्थापक संचालिका जयश्री रामाने, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका उषा वाघ, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, युवासेनेचे ऋषिकेश माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याला नागरिक, ग्राहकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी लताताई शिंदे यांनाही जयश्री कलेक्शन दालनातील आभूषणे खरेदी करण्याचा मोह आवरला नाहीये. जयश्रीताईंनी त्यांना विविध प्रकारची आभूषणे स्वतः परिधान केलेत. या आदरातिथ्यानं भारावत लताताई शिंदे यांनी नवरात्रीच्या देवीसाठीही दागिने व आभूषणं खरेदी केलेत. पदपथावरील हा व्यवसाय आज एवढ्या मोठ्या भव्य दालनात आला असला तरी जयश्री कलेक्शनमध्ये सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंत प्रत्येकासाठी एकाच छताखाली आकर्षक, दर्जेदार आणि अलौकिक ज्वेलरी व विविध प्रकारची आभूषणे किफायतशीर दरात उपलब्ध असल्याचे जयश्री रामाने यांनी सांगितले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि विश्वास यामुळे जयश्री कलेक्शनने आज 16 शाखांपर्यंतचा यशस्वी प्रवास खरोखरच अभिमानास्पद असल्याचं महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी म्हटलं आहे. मी असं सांगेन की समर्थ कृपा जयश्री कलेक्शन आज हा 16वा ब्रँच आहे. तर त्यांना पहिलं मी खूप खूप शुभेच्छा देईन. आणि सगळे जे मी बघितले दागिने ते खूप एवढे सुंदर होते की आपल्याला सोन्यामध्ये पण नाही बघायला भेटत तेवढी व्हरायटी ह्यांनी ठेवली. एक स्त्रीने हा बिझनेस इथपर्यंत आणला हा खूप मोलाचा विषय आहे आणि अभिमानाचा विषय आहे. तर त्यांना मला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि समर्थ कृपा त्यांना असंच यश भेटू दे. असंच अजून पुढे खूप ब्रँच होऊ दे आणि पुढे जाऊ दे. एक स्त्रीचा अभिमान तोच असतो, स्वाभिमान तोच असतो. तिला असंच म्हणजे चांगलं त्या स्वभाव पण चांगला आहे, सगळं चांगलं आहे. मला आमंत्रण द्यायला मी जात नाही कुठे, पण हा आमचा सोनू ऋषिकेश माने तो बोलला आपण यांच्या इकडे जाऊया उद्घाटनला.
तर मी म्हणलं सांग. मग पवन कदम साहेबांना मी सांगितलं. मी म्हणलं अरे यांच्या एरियात जायचं आहे ना, आपण कळवूया कळवूया. आणि तुम्ही नुसते फोटो काढले, तुम्ही काय घेतलं नाही. घेणार काय घेणार. तुम्हाला काय आवडलं? आम्हाला सगळं आवडलं, सगळ्या वस्तू अप्रतिम आहे. माझ्या देवीला पण मी एक वस्तू घेतली इथून. आपण सोनं नेहमी घालतोच, पण जे आपल्याला आवडलं तर तिच्यासाठी पण मी एक वस्तू घेतली. मला वाटतं जयश्री कलेक्शन हे ठाण्यातलं एक उत्तम अलंकार, जे महिलांचं खरं तर पसंतीदा आवडतं दागिना आहे. आणि तो त्याच्यातली सर्व प्रकारची व्हरायटी मला वाटतं जयश्री कलेक्शनमध्ये भेटेल. आज 16वी ब्रांच मला वाटतं मॉलच झालेला. आपण बघत असाल 1+1 असा मॉल त्यांनी आज इथे सुरू केलेला आहे आणि त्याचं भव्य दिव्य उद्घाटन आपल्या माननीय लताताई शिंदे यांच्या हस्ते इथे संपन्न पडलेलं आहे. त्याचबरोबर एका लाकडाच्या बाकड्यावरून गावदेवीच्या 16वी ब्रांच तयार करणं, आणि जयश्रीताईंचं खरंच मी अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या कुटुंबाला या व्यवसायाबरोबर घेऊन 400 कुटुंब आज या व्यवसायाला जोडले गेलेले आहेत. रोजगार मिळाला आहे त्या महिलांना. आणि मला वाटतं प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये हे असाच त्यांचा एक शॉप जयश्री कलेक्शनचा व्हावा, ही त्यांना मी सदिच्छा शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप सारं धन्यवाद. सर्वप्रथम म्हणजे एक बाकड्यापासूनची सुरुवात, रस्त्यावरची फेरीवाली आणि त्याच्यावर उधळून लावलेला तो स्टॉल होता आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत ह्या 16व्या ब्रँचपर्यंत पोहोचले. हे सर्व श्रेय मी सर्व ठाणेकरांना देते, ठाणेकरांच्या सख्यांना देते. कारण त्या बाकड्यावरच्या एका साध्या महिलेला त्यांनी इथपर्यंत नेऊन ठेवलं, हे सगळं प्रेम आणि श्रेय माझ्या सर्व ठाणेकरांचं आहे. कारण मी खूप ऋणी आहे त्यांची की ठाणेकरांच्या माझ्या या कलेक्शनला भरभरून प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे मी खूप सारं धन्यवाद या ठाणेकरांचं व्यक्त करते. आज लता वहिनींनी देखील उपस्थिती लावली आणि स्वतः दागिने जवळून पाहिले, तुमच्या देखील शुभेच्छा दिल्यात. महापौर मॅडम देखील उपस्थित आहेत. कसं वाटतं? इतकं भरून पावलेलं आहे की माझं हसू थांबत नाहीये, बोलू का हसू असं झालेलं आहे. खूप एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सर्वात मोठं म्हणजे ह्या दोघींचं आगमन हे माझ्यासाठी खूप छान सदिच्छा भेट आहे. म्हणजे त्यामुळे त्यांचे फार फार आभार आहेत. गणपती सणामध्ये आम्ही गणपतीचे आभूषण म्हणजे गणपती रायाला, गणपती बाप्पाला लागणारे सर्व आभूषणं आम्ही देऊ करतो आणि ते अगदी खिशाला परवडतील असे आभूषणं आपण देतो. म्हणजे 50 रुपयापासून घेतल्यापासून ते 15,000पर्यंत खिशाला परवडतील असे दागिने आपल्या जयश्री कलेक्शनच्या या मॉलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घरातल्या महिला असो, उच्च घरातल्या महिला असू दे, या सगळ्यांच्या खिशाला परवडतील असे. सोन्याचे दर वाढता दर पाहता आपला हा जो जयश्री कलेक्शनचा नवीन आपलं पाऊल उचलले 16 ब्रँडचं, हे त्याकरता आहे 50 रुपयापासून ते 15,000पर्यंतचे सगळे दागिने सगळ्यांना आपण उपलब्ध केलेले आहे. भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी यांचे वडील तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मुरलीधर अर्जुन मडवी वय वर्ष 84 यांचं गुरुवार 2 जुलै 2026 रोजी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालंय. त्यांच्या निधनाने क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात सुपुत्र डॉक्टर राजेश मडवी, सून भाजपा नगरसेविका प्रतिभा मडवी, कन्या कविता अंकुश वैती आणि पूनम विनय नाखवा तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत मुरलीधर मडवी यांचा जन्म 1 जून 1942 रोजी झाला. त्यांनी आयुष्यभर सामाजिक, क्रीडा आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय योगदान दिलंय. शुक्रवार 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नौपाडा गोखले रोडवरील अर्जुन टॉवर येथील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. मुरलीधर मडवी हे ठाणे स्पोर्टिंग क्लबचे 6वे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे क्लबच्या 102 वर्षाच्या इतिहासात वडिलांनंतर त्यांच्या मुलाला अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळालाय. त्यांचे सुपुत्र डॉक्टर राजेश मडवी हे क्लबचे 8वे अध्यक्ष आहेत. कैलासवासी मुरलीधर मडवी हे मोह विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. तसेच स्पोर्टिंग क्लबच्या 9व्या वास्तूच्या उभारणीत त्यांचं महत्वपूर्ण योगदान होतं.
ख्यातनाम भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांनीही या वास्तूचं विशेष कौतुक केले होते. याशिवाय अर्जुन बाळा मडवी जिमखान्याचे संस्थापक म्हणूनही त्यांची ओळख होती. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना विविध स्तरातून व्यक्त करण्यात आल्यात. अंत्यविधीला ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक सुनेश जोशी, विकास पाटील, मनोहर डोंबरे, स्पोर्टिंग क्लबचे विलास जोशी, माजी खासदार सुरेश टावरे, माजी सिडको संचालक नामदेव भगत, नवी मुंबईचे माजी नगरसेवक मोहन मडवी यांच्यासह जयेंद्र कोळी, किरण नागती, प्रीतम राजपूत, सचिन पाटील, सुरेश कोलते, प्रवीण छेडा, विक्रम भोईर या आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.